Hello, warm welcome you on Education and Beyond with ABC Trainings. खूप छान वाटलं आहे तुम्ही आलात. तुम्हाला कसं वाटतं? थँक्यू मॅम. सर्वप्रथम सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही मला ABC सेंटरवरती इन्व्हाइट केलं, त्याबद्दल सरांचे आणि मॅडमची मनपूर्वक धन्यवाद. माझं नाव विशाल डी पाटील. मी MIT 2024चा पासआउट आहे, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. ओके. येस. आणि आता सध्या मी करंटली स्टार्टअप केला आहे जस्ट रिसेंटली ॲज अ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून. अच्छा. येस. सो फार मस्त. आणि तुम्ही MITमधून पासआउट केलं आहे? MITमधनं पासआउट केलं आहे. डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग दोन्ही तिथूनच झालं? डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही MITमधनंच पासआउट केलं आहे. ओके. येस. सो रेग्युलर कॉलेज करत होते? येस, रेग्युलर कॉलेज करायचो मी. 2021मध्ये मी डिप्लोमा पासआउट केला. त्यानंतर आपले सेकंड इयर ॲज अ डिप्लोमानंतर आपण डायरेक्ट सेकंड इयर घेतो. तर डिग्रीचे 3 वर्ष मी रेग्युलर कॉलेज केलं. ओके. येस. सो टॉपर होते कॉलेजचे? नाही, टॉपर तर नाही सांगता येणार, पण ॲव्हरेज होते. ॲव्हरेज जसं की आता सेमिस्टर वाईज एक्झाम्स होता आपल्या, की जसं बॅक असेल तर स्टार्टिंगलाही आपण सेकंड इयरलाही होतो त्यावेळेस बॅक असेल, थर्ड इयरलाही बॅक असेल, पण लास्ट इयरला येता येतं समजा एक सगळ्या गोष्टीमध्ये ऑल क्लिअर झालं. ऑल क्लिअर होते. येस, फार छान. सो तुम्ही ABCमधून कोणता कोर्स केलेला? ABCमधनं मी बेसिक इलेक्ट्रिकल ॲडव्होकेट केला 2023 बॅचमध्ये. अश्विनी मॅडम होत्या त्यावेळेस. ओके. अश्विनी मॅडम प्लस प्राजक्ता मॅम होत्या. अच्छा. आणि सौरभ माझा मित्र आहे, सौरभ जाधव म्हणून, त्याच्यासोबत आम्ही दोघांनी मिळून क्लास केला आहे. ओके. सो त्यांनी पण ABCमधून ऑटोकॅड इलेक्ट्रिकल? ABCमधनं ॲडव्होकेट इलेक्ट्रिकल्स बेसिक माझ्यासोबत कोर्स केला. त्यानंतर तो आता पुण्याला असतो. पुण्यामध्ये ॲज अ करंट जॉब वर्किंगमध्ये आहे तो. ओके. येस. तुम्हाला किती पिरियड झाला आहे कंप्लीट करून? ABC कॅट सेंटर एक बेसिकली 1.5 ते 2 वर्ष कंप्लीट होत आहेत. ओके. आणि किती टाईमचा कोर्स होता तुमचा? किती ड्युरेशन होता? ड्युरेशन एक 2 मंथ्स ड्युरेशन होता बेसिक. ओके. सो 2 मंथ्समध्ये तुम्हाला ऑटोकॅड एकदम परफेक्ट कंप्लीट झालं? परफेक्ट. मॅडमनी जसं त्यांच्या ज्या आहेत त्यांच्या ज्या टीचिंग स्किल्स आहे, परत त्यांचं ABC जे फ्रेंडली एन्व्हायरमेंट आहे, यामध्ये सपोर्टिव्ह स्टाफ आहे, जसं की थोडा काही कोणत्याही गोष्टीची अडचण असेल किंवा प्रॅक्टिससाठी मॅडम असं म्हटलं, तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके. त्यानंतर तुमचा जसा वेळ असेल तसं क्लास स्टार्ट तुम्ही शेड्यूल मला सांगा. म्हणजे सपोर्टिव्ह स्टाफ मॅडम असेल, सर असेल, टीचर असेल, सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांचा सपोर्ट मिळाला आहे. आणि कोर्स कंप्लीट करतानाही कोणत्याही गोष्टीची अडचण आलेली नाही. कोणत्याही गोष्टीची जर अडचण आली असेल तर त्याबद्दल क्वारी त्यांनी लगेच इमिडिएटली सॉल्व्ह केलं आहे. ओके. येस. फार छान. हे ऐकून ॲक्च्युली आम्हाला छान वाटतं आहे. आणि तुम्हाला जसं सांगितलं तुम्हाला चांगलाच टाईम झाला आहे ABCमधून कोर्स करून. सो ABCमधून बाहेर गेल्यावर काय चालू केलं आहे तुम्ही? ABCवरनं बाहेर गेल्यानंतर मी सगळ्यात पहिले तर मी जॉबमध्ये होतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी रिसेंटली जॉबमध्ये स्विच करून ॲज अ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर माझं स्वतःचं स्टार्टअप केलं आहे. जॉबमध्ये काम करत असताना असं लक्षात आलं की ABCचे जे बेसिक आहेत, जसं की ॲटोकॅड हा बेसिक इलेक्ट्रिकलचा डिझायनिंगमध्ये जर सांगितलं गेलं तर डिझाईनमध्ये बेसिक आपल्याला सगळ्यात पहिले ॲटोकॅडच करावं लागतं. मग ते मेकॅनिकल डिझाईन असो, इलेक्ट्रिकल असो, की दुसरंही कोणतं सॉफ्टवेअर कोणतेही असो, तर त्यामध्ये बेसिक इलेक्ट्रिकल केला. आणि इलेक्ट्रिकलच्या ज्या मॅडमनी कन्सेप्ट सांगितल्या डिझायनिंगमध्ये जे असतील की इलेक्ट्रिकलचं डिझायनिंग असतं, जसं की प्रोजेक्ट आहे आपले, जसं की कोणत्याही आपण ऑल ओव्हर इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट वर्किंग करत असेल तर त्यावरती आपल्याला कंपोनंट्स आपण पहिले स्टार्टिंगला डिझाईन करतो. तर ॲज अ टीममध्ये असेल, आपण टीम मॅनेजमेंट टीममधले जे मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत जे कोलॅबोरेशन करताना आपल्याला एकमेकांचे ते विचारांची देवाणघेवाण होते. जसं की आपल्याला डिझाईन करायचं असेल एखादा प्रोजेक्टवरती आपण ज्यावेळेस काम करतो, तर त्यावेळेस आपल्याला जे ऑल ओव्हर प्रोजेक्ट ओव्हरव्ह्यू ॲज अ आपण एका सॉफ्टवेअरवरती डिझाईन करून त्याला रन कसं करायचं आहे, त्याचा ॲज अ पाथवे, त्याचं कम्प्युटेशन, पूर्ण ड्युरेशन किती असेल. आणि त्यामध्ये जर सांगायचं झालं परत की ॲटोकॅड हा बेसिक इलेक्ट्रिकल कोर्स आहे, त्यामध्ये आपण ज्यावेळेस वर्किंग करतो तर त्यासाठी आपला इलेक्ट्रिकल ॲटोकॅड हा बेसिक जो सॉफ्टवेअर आहे तो यूजेस होतो. आणि यामध्ये कसं आहे की जे कंपोनंट्स आपण प्रोजेक्ट्समध्ये यूज करतो, जसं की ट्रान्सफॉर्मर, 1.3 ट्रान्समिशन लाईन्स, किंवा आपले जे छोटे बेसिक जे कंपोनंट्स आहे ते डिझाईन करण्यासाठी ॲटोकॅड सॉफ्टवेअरमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे की आपण त्यांना यूज करून सगळ्या गोष्टीचा आपण उपयोग करू शकतो. येस. तुम्ही इथून ऑटोकॅड केलं आहे, तर जसं इलेक्ट्रिकलमध्ये अजून बाकी पण सॉफ्टवेअर्स आहे, एक्झाम्पल मॅटलॅब झालं, PCB डिझाईन झालं, सो फक्त ऑटोकॅडच करायचं हे कुठून कळालं? म्हणजे बाकी सॉफ्टवेअर्समध्ये नाही आहे का तुमची रुची?
नाही, सॉफ्टवेअर करायचं असेल आता तुम्ही जसं सांगितलं, बाकीचं मॅटलॅब सांगितलं, सगळ्या गोष्टी बाकीचे जे सॉफ्टवेअर सांगितले त्यामध्ये जर करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले बेसिक येणे गरजेचं आहे. ओके. तर बेसिक तुम्ही स्टार्टिंग ॲटोकॅडपासून करू शकता. ॲटोकॅड बेसिक जर असेल, तुम्हाला बाकीचे जे सॉफ्टवेअर असतील ते समजण्यासाठी किंवा शिकण्यासाठी जास्त काही डिफिकल्टीज जात नाही. आणि परत ॲटोकॅड इलेक्ट्रिकल बेसिक जर असेल तर त्यामध्ये तुमचं जो काही तुम्ही कोणत्याही प्रोजेक्टवरती काम करत असाल तर तुम्हाला तिथले जे इक्विपमेंट आहे किंवा प्रोजेक्ट आहे त्यावरती तुम्हाला इझिली काम करता येईल. ओके. असं आहे की जर तुम्हाला कोणताही सॉफ्टवेअर हे करायचं असेल तर तुम्हाला पहिले स्टार्टिंगला बेसिक इलेक्ट्रिकल ॲटोकॅडच करावं लागेल, त्यानंतरच तुम्ही पुढच्या सॉफ्टवेअरकडे वळले पाहिजे, मी असं सांगेल. हो, बरोबर आहे तुमचं. आधी बेसिक यायलाच पाहिजे. येस, बेसिक यायलाच पाहिजे. येस. सो तुम्ही जॉब केलेला आहे. येस, जॉब केलेला. सो किती ड्युरेशनचा तुमचा जॉब होता, किती मंथ्स केला आहे? मी ॲज अ बीटेक कम्प्लीट केल्यानंतर 1 इयर जॉब केला. ओके. येस. तर त्या जॉब ड्युरेशनमध्ये मी ॲज अ सोलार कंपनीमध्ये जॉब केला, ॲज अ EPC सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायची कंपनी. अच्छा. येस. तर त्या कंपनीमध्ये काम करत असताना ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर मी काम केलं आहे. तर त्यामध्ये आम्ही बरेचसे प्रोजेक्ट्स कंप्लीट केले, जसं की सोलार प्रोजेक्ट्स असतील 250 किलोवॅट, 250 किलोवॅट, 650 किलोवॅट, 110. त्यामध्ये कमर्शियल, रेसिडेन्शियल आणि इंडस्ट्रियल या प्रोजेक्ट्सवरती आम्ही मिळून काम केलं. येस, फार छान. सो तुम्ही मोस्टली सोलारमध्ये होते? सोलारमध्येच जॉब केला. आणि सोलारच मी ॲज अ प्रेफर सगळ्या गोष्टी करेल की सोलारमध्ये जे आहे, जसं की ग्रोईंग इंडस्ट्री आहे, परत मी सोलारमध्येही जॉब ज्यावेळेस वर्किंग केलं, कारण ज्या क्षेत्रामध्ये मला आवड आहे त्या क्षेत्रामध्येच मी काम करायला रुची करेल. आणि तुम्हाला सर्वांना जसं सांगितलं की सोलारच नाही तर बाकी इलेक्ट्रिकलमध्ये बरेचसे फील्ड आहे, ट्रान्समिशन लाईन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल किंवा जनरेशन असेल, जेनको असेल, त्यामध्ये तुम्ही वर्किंग करू शकता, त्यामध्येही रुची आहे. पण सगळ्यात जास्त या गोष्टीकडे गेलो होतं त्यामुळेच सोलारमध्ये. येस. ओके. आणि तुम्ही जर सांगितलं की डिप्लोमा तुमचा कोरोना पिरियडमध्ये झालेला आहे, राईट? सो त्यावेळेस पण तुम्ही एक्सपिरियन्स म्हणून जॉब केलेला आहे? नाही, डिप्लोमा ज्यावेळेस माझा कंप्लीट झाला 2021 सप्टेंबर माझं त्यावेळेस पासआउट झालो. त्यानंतर एक 3 ते 6 महिन्याचा कॉलेज टाईममध्ये गॅप होता, जसं की कॉलेज ऑफलाईन होतं. ऑफलाईन कॉलेज नव्हते त्यावेळेस, ऑनलाईन कॉलेजेस होते. मग त्या ऑनलाईन कॉलेजेसचं सांभाळून मी एक साईड बाय साईड वर्किंग करायचो. तर त्यामध्ये असं मग ज्यावेळेस कॉलेजेस रिओपन झाले त्यावेळेस मग मी फुल डे कॉलेज केलं, फुल टाईम कॉलेज. येस. मग कॉलेज चालू असताना मी जॉबला स्किप करून टाकलं. त्यानंतर मग ज्यावेळेस आपली बीटेकमध्ये आपल्याला 6 मंथ IPT करावं लागते सगळ्यांनाच. ओके. तर मग त्या IPTमध्ये मी सोलारमध्येच IPT केली आणि त्यानंतर कंटिन्यू 1 वर्ष तिथंच त्यांच्याकडेच जॉब कंटिन्यू केला सोलारमध्येच. ओके. सो तुम्हाला सोलारमध्ये फार जास्त इंटरेस्ट आहे. येस. सो हा इंटरेस्ट कसा आला सोलारमध्ये? लाईक आय नो की आता ग्रोईंग कंट्री आणि सोलार एनर्जीकडे खूप फोकस आहे, गव्हर्नमेंटचा पण आणि सगळ्यांचा पण तुम्हाला कसा इंटरेस्ट आला सोलारमध्ये? आता मी ज्यावेळेस डिप्लोमा पासआउट झालो त्यावेळेस तर जॉब रिलेटेड असं जास्त काही माहिती नव्हतं सोलारबद्दल, की आपल्याला सोलारमध्येच करायचं आहे. पण माझे काही क्लासमेट्स होते, आकाश पवार, शुभम दुबे, तर यांनी आम्ही मिळून विचार केला की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं. ओके. तर सगळेच आता जसं की डिप्लोमा पासआउट झाल्यानंतर कोणी कंपनी जॉईन करते किंवा कोणी हायर एज्युकेशनसाठी जातं. तर त्यानंतर आम्ही विचार केला की आपण हायर एज्युकेशन किंवा एखाद्या कंपनी जॉब न करता आपल्याला स्वतःचं स्टार्टअप काय करता येईल. मग त्यामध्ये आम्ही मार्केटमध्ये बघितलं की सध्या स्टार्टिंगला आता सोलार इंडस्ट्री ग्रोईंगमध्ये आहे, परत सोलार सगळीकडे चर्चेत आहे. आणि सोलारमध्ये जर काम करायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला त्या गोष्टीकडे शिकावं लागेल, बेसिकपासून सगळ्या गोष्टी शिकावं लागतील. तर त्यावेळेसच असताना मला कॉर्पोरेट सेट यामध्ये मी फर्स्ट जॉब केला. तर तिथले माई सर असतील, चव्हाण सर असतील किंवा तौर सर असतील, यांनी चांगला सपोर्टिव्ह रोल केला. हे डायरेक्टर आहेत कॉर्पोरेट सेटचे. त्यानंतर तिथला स्टाफही एकदम सपोर्टिव्ह होता, जसं की योगेश सर असतील, त्यानंतर शुभम गोरे सर, शुभम टोमरे सर, रोहित सर, तिथले जे इन्स्टॉलेशन टीममधले जे मेंबर्स आहेत तेही बरेचसे सपोर्टिव्ह होते, जसं की तातोअण्णा असेल. आणि जॉब करत असताना मला असं कधी जाणवलंच नाही, कारण त्यांनी सगळ्या गोष्टी मला असं सांगितलं की जसं ॲज अ बेसिक आपण स्टार्टिंगला गेल्यानंतर सोलारमध्ये ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस मला सोलारबद्दल फक्त एवढं माहिती होतं की फक्त आपण प्लेट सोलारवरती छतावरती लावतो आणि खाली आपल्याला वीज तयार होते. पण मग त्यामध्ये गेल्यानंतर सगळ्या गोष्टी कळाल्या की सोलारमध्ये टाईप असतात, ऑन ग्रीड असतं, ऑफ ग्रीड असतं. त्यानंतर सोलारमध्ये कोणत्या क्षेत्रात आपल्याला काम करायचं, जसं की सौर पंप असेल, रूफटॉप असेल, ग्राउंड माउंटेड असेल, रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, इंडस्ट्रियल असेल, या छोट्या छोट्या गोष्टीपासून म्हणजे या सगळ्याच याच्यावरती काम करायला मला मिळालं तिथे. आणि त्यानंतर काम करत असतानाच परत त्यामध्ये बरेचसे सपोर्टिव्ह रोल्स असतील, सगळ्यांचेच असतील, डायरेक्टरचे असतील किंवा टीमचे असतील, सगळ्यांचे मला मिळालेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मला बेसिकपासून तिथं शिकायला भेटलं. माझा पहिला जॉब होता, त्यानंतरही मी कंटिन्यू त्यांच्याकडेच वर्किंग केलं, त्यांच्याकडनंच प्रेरणा घेऊन मी माझा स्वतःचा स्टार्टअप केला आहे. ओके. येस. आणि आता मी ॲज अ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर
म्हणून माझं वर्किंग चालू आहे. तुमचं स्टार्टअप चालू आहे. सो कुठेही तुमचं स्टार्टअप? माझं 7 Hill ऑफिस आहे. विथवर इलेक्ट्रिकल्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स म्हणून माझी फर्म आहे. ओके. संभाजीनगरलाच. येस. फार छान. सो तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये तुमचा जॉबचा एक्सपिरियन्सचा काय रोल आहे? स्टार्टअपमध्ये जॉबचा एक्सपिरियन्स जसं की वर्किंग EPC, आपली जी कंपनी आहे EPC सर्व्हिस प्रोव्हाइड करते प्लस ट्रान्समिशन लाईनमध्ये. तर सोलारमध्ये ज्यावेळेस मी जॉब करायचो त्यावेळेस रेसिडेन्शियल कमर्शियल जे प्रोजेक्ट्स आहेत आपले त्यावरती आम्ही वर्किंग केलेलं आहे. तर त्यामध्ये जे आहे तिथला जो वर्किंग एक्सपिरियन्स आहे, जसं की ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून मी तिथे जॉब करायचो. तर तिथले जे प्रोजेक्ट्स आहे, मेजर प्रोजेक्ट्स आहे, मेगावॅटमध्ये असतील किंवा 100 kW, 200 kW, 650 kW, किंवा जे रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्स आहे जसे की 20 kW, 15 kW किंवा 5 kW, 3 kW, त्या प्रोजेक्ट्सवरती मी पहिले स्टार्टिंगपासून वर्किंग केलं आहे. जसं की ज्यावेळेस आपला प्रोजेक्ट एखादा रन होतो किंवा एखादा ज्यावेळेस प्रोजेक्ट किंवा आपल्याला ज्यावेळेस कंपनीला मिळतो तर त्यावेळेसपासून त्याच्या सगळ्या डॉक्युमेंटेशन प्रोसेसपासून तर प्रोजेक्ट चार्जिंग होईपर्यंत या सगळ्या गोष्टीच मी सगळ्याच बघितलेलं आहे. प्लस त्यावरती कामही केलेलं आहे. प्लस सपोर्ट टीम असेल त्यांच्यासोबत मिळून वर्किंग केलेलं आहे. डे असेल नाईट असेल. आता कसं वर्किंग करत असताना किंवा दिवस किंवा रात्र तुम्हाला बघायला लागत नाही, बरोबर आहे. जर तुम्हाला काम शिकायचंच असेल तर तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये जाऊन काम करायला तयार असता किंवा शिकायला तयार असता. तर ज्यावेळेस मला सरांनी म्हटलं की तुला इथं या साईडवरती जाऊन काम करायचं आहे, थांबायचं आहे, तर मी त्याचा एक सेकंदाचाही विचार न करता त्यांच्यासोबत गेलो काम करून. जसं की असेल की तुला या 250 kW प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे, त्यानंतर नाशिक असेल, लातूर असेल, नांदेड असेल, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जिथं काही आपले प्रोजेक्ट चालू असतील त्या प्रोजेक्ट्सवरती काम केलं आहे. त्यानंतर असं लक्षात आलं की आता सरांनी सांगितलं होतं की जास्त तू या गोष्टीकडे आहे पण तुला तुझं स्वतःचंच बघावं लागेल सगळ्या गोष्टीचं मिळून. त्यांनीच सांगितलं. आणि त्यानंतर मी असं डिसाईड केलं की आपण सोलारच नाही प्लस ट्रान्समिशन लाईन, ट्रान्सफॉर्मर, जसं की आता ट्रान्समिशन लाईनमध्येच नाही तर ऑल ओव्हर इलेक्ट्रिकलचे जे कामं असतील जसं की आता सोलार आहे, परत ट्रान्समिशन लाईन आहे, परत यानंतर आपलं ट्रान्सफॉर्मर चेंजिंग अँड रिपेअरिंग मेंटेनन्स आहे, परत इलेक्ट्रिकल वायरिंग, या सगळ्या गोष्टीचाही मी हे केलं. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीकडे असं होतं की आपल्याला ॲज अ एंटरप्रेनर म्हणून ॲज अ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर मी या गोष्टीची सुरुवात केली की आपल्याला ऑल ओव्हर इलेक्ट्रिकलचे जे वर्किंग आहे ते आपल्याला करायचं. येस, फार छान. ॲक्च्युली आणि आता जसं इंडिया ग्रोईंग आहे सो सगळे मोस्टली बिझनेसकडे जात आहेत की स्टार्टअपपासून जा आणि त्यानंतर पुढे मोठा बिझनेस होतो. मोठा बिझनेस. येस, सगळ्यांचं तेच हेतू आहे सध्या की आपल्याला बिझनेस करायचा आहे. छान. सो सगळ्यांचे वेगवेगळे असतात रिझन की बिहाइंड बिझनेस स्टार्टअप. सो तुमचं काय होतं? तुम्हाला काय वाटलं की आपल्याला कसं वाटलं की आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचं आहे? कशी कल्पना सुचली? आता ज्यावेळेस आम्ही मित्रांनी मिळून केलं होतं की आपल्याला बिझनेस स्टार्टअप करायचा तर त्यावेळेस असं झालं होतं की आपल्याला सगळ्यांना मिळूनच करायचं. ओके. पण मग त्यानंतर काही गोष्टी बदलत गेला, हे करत गेला, तर त्यानंतर सगळेच वेगळे झाले. आणि नंतर त्याचं मग यावेळेस असताना मी कॉलेज चॉईस केलं. कॉलेज कंप्लीट करून नंतर मी पुढचा निर्णय घेईल म्हटलं. मग कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर मी परत 1 वर्ष सोलार इंडस्ट्रीमध्ये जॉब केला. ओके. त्यानंतर असं लक्षात आलं की आता जॉबमध्ये जास्त काही रुची म्हणजे असा इंटरेस्ट नाही राहिला जास्त, की आपल्याला जोपर्यंत करायचा होता तोपर्यंत मी जॉब केला. आणि त्यानंतर ॲज अ स्टार्टअप म्हणून मी माझं स्वतःचं स्टार्ट केलं. आणि त्यानंतर अशा बऱ्याचशा चॅलेंजिंग गोष्टी झाल्यात की तुमचं स्टार्टअप करताना असं नाही की तुमच्या बाकीच्या गोष्टी असतील जसं की आपलं स्टार्टअप करताना येतात तर त्यामध्येही. येस. सो तुम्ही जॉब करताना बऱ्याच साईट व्हिजिट वगैरे पण केल्या असतील अँड ॲज यू सेड की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही ट्रॅव्हल केलं आहे फॉर साईट्स वगैरे. सो तिथे काय अडचणी आल्या आहेत? आणि जर कधी तुम्ही अर्लियर ऑर प्रिव्हियस डे तुम्ही व्हिजिट केली आहे आणि रिटर्न आलेत आणि आज तिथे काहीतरी प्रॉब्लेम आला आहे, सो तुम्ही परत तिथे जाऊन व्हिजिट नाही करू शकत, सो तुम्हाला कॉलवर सगळं हँडल करायचं आहे, तर ते तुम्ही कसं करता? आता सगळ्यात पहिले जसं की आपलं साईट व्हिजिट करतो तर ज्यावेळेस आपलं काही रेफरन्सेस आहे तिथले काही प्रॉपरचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांच्यासोबत आपण एक कम्युनिकेशन किंवा रिलेशनशिप बिल्डअप करतो. ओके. की आपण तिथे नसताना आपलं जे काही कामं असेल की ते फोनवरती झालं पाहिजे, तर त्यावेळेस आपण साईट व्हिजिट करतो. तिथले जे काही आपलं स्टाफ असेल तिथला काही जे असतील सपोर्टिव्ह मेंबर्स असतील आपल्यासोबत त्यांच्यासोबत आपण कम्युनिकेट करतो. तिथले जे लोकलाईट मेंबर्स आहेत जसं की आपल्याला आता वर्किंगमध्ये काम करत असताना सगळ्यांचेच काम लेबरची गरज पडते. परत त्यानंतर आपलं तिथले जे प्रॉपरचे आहेत त्यांची आपल्याला बरीचशी मदत हेल्प घ्यावं लागते. तर तिथला जो प्रॉपर कॉन्टॅक्ट आहे जसं की आता जसं मी लातूरला वर्किंग करायचो, लातूरमध्ये मी 250 kW प्रोजेक्टवरती काम केलं आहे. तर तिथं काम करत असताना जिथले लोकलाईट पीपल्स आहेत जसं की तिथले आसपासचे जे आहेत
त्यांच्यासोबत कम्युनिकेट करून पुन्हा जसं की आता हॉटेल्स असतील किंवा छोटेसे आपण जसं म्हणतो की चहा पिण्यासाठी आपण जातो तिथल्या चाय टपरीवाल्याशी आपण कम्युनिकेट करतो. तर त्यावेळेस त्यांच्याशी बोलून इथलं इन्व्हायरमेंट कसं आहे, इथलं काम करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज लागेल तर त्यांच्याकडनं तो सगळा कॉन्टॅक्ट्स आपल्याला मिळायचा. प्लस त्यांच्यासोबतही आपण फ्रेंडली रिलेशनशिप असे बिल्डअप करायचो. त्यांना फोन केला तर तिथलं जे काही काम असेल त्यांच्याशी बोलून म्हणून त्यांच्याशी करून त्यांच्याकडनं आपल्याला ते घेता येईल. आता जसं की आपण प्रोजेक्टवरती काम करतो तर आपला प्रोजेक्ट कसा लेंदी प्रोसेसमध्ये असतो की जसं की एखादा प्रोजेक्ट असेल तर त्यावरती काही 2 महिन्यातही कम्प्लीट होतो किंवा 6 महिन्यातही कम्प्लीट होतो. पण ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट स्टार्ट करतो तर त्याची ॲक्च्युअल आपण टायमिंग ठरवून देतो, ड्युरेशन पिरियड, की आपल्याला या 3 महिन्यात किंवा 4 महिन्यात आपलं प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं. पण कधी कधी बाय टेक्निकल किंवा फॉल्ट आला किंवा डॉक्युमेंटेशन प्रोसेसमध्ये वेळ लागला तर त्या प्रोजेक्टचा एक 10 ते 15 दिवस लेटही होऊ शकतो. तर या हिशोबाने आपल्याला तिथले जे प्रॉपर्टाईज जे आहेत त्यांच्यासोबत रिलेशनशिप कम्युनिकेशन करणं, त्यांच्याशी भेटणं बोलणं या सगळ्याच गोष्टीमध्ये ते मेजर कर. येस. आणि ॲक्च्युली जसं तुम्ही तो पॉईंट सांगितला की कॉन्टॅक्ट बनवणं सगळ्यात मेन पॉईंट हाच आहे की आपण कॉन्टॅक्ट बनवले पाहिजे आणि त्यानुसार मग आपलं पुढचं रन होतं आहे. जर आपली कुठे कॉन्टॅक्ट्सच नाही आहे तर जसं तुम्ही सांगितलं तिथे तुमचे कॉन्टॅक्ट्स होते सो ते प्रॉब्लेम तिथल्या तिथे सॉल्व्ह झाला आहे. पण जर नसतेच तिथे किंवा तुमची कोणासोबत ओळख नाही आहे तर परत तुम्हाला व्हिजिट करावी लागली असती. सो प्रत्येक अकॉर्डिंग टू मी की प्रत्येक बिझनेसमध्ये पण आणि कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला स्टार्ट करायचं आहे सो फर्स्ट ऑफ ऑल बिल्ड कॉन्टॅक्ट. येस. सगळ्यात पहिले तुमचे कॉन्टॅक्ट्स ही फक्त कॉन्टॅक्ट्स म्हणून असू नये, त्यांच्यासोबत जे रिलेशनशिप आहे तुमचे ते त्यांच्यासोबत मेंटेन झाले पाहिजे, प्रॉपर कम्युनिकेशन त्यांच्यासोबत झालं पाहिजे. जर फक्त तुम्ही म्हणसाल की ठीक आहे मी तुमचा कॉन्टॅक्ट घेतला किंवा तुम्हाला मी नंतर कॉल करेल एवढ्या गोष्टी म्हणून चालत नाही. त्यांच्यासोबत बोलणं असेल, तुमचं कम्युनिकेशन असेल, तुम्ही त्यांच्यासोबत जेवढ्या लवकर तुम्ही त्यांना फ्रेंडली हे करताय एन्व्हायरमेंटमध्ये आणताय तर तेवढं लवकर ते तुमच्यासोबत हे होऊन जातं. जसं की म्हणता ना की मैत्रीमध्ये गुण जुळले पाहिजे. तर हे सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे की मैत्री करताना तुम्ही असं नाही आहे की समजा गेल्यानंतर फक्त एक प्रोफेशन म्हणून त्यांच्याकडे जायचं. ॲज अ फ्रेंड म्हणून तुम्ही जर त्यांच्याकडे बघत असाल किंवा बोलत असाल तर ते लवकर तुमच्यासोबत जे बॉन्डिंग आहे ते तुमच्यासोबत बनवून जातं. येस, बरोबर आहे. जसंच हे एक्झाम्पल आपल्या फ्रेंडशिपकडे पण जातं. आपण कॉलेजमध्ये पण जेव्हा फर्स्ट डे असतो डोक्यात हेच असतं की फ्रेंड्स होणार आहे का. एक्झॅक्टली आपल्याला माहीत पण असतं की जसं कॉलेज फक्त स्टार्टिंगला हार्ड जाणार आहे बट जसं रुटीनमध्ये येईल आपली फ्रेंडशिप वगैरे पण अशी होणार आहे की लाईफ टाईम ती सोबत राहणार आहे. आणि ते कशामुळे होतं आहे की कधी आपण स्वतः जाऊन बोलतो नाहीतर ते बोलतात म्हणजे असेच रिलेशनशिप वगैरे मेंटेन करून. सो तुमचेही कॉलेजमध्ये फार फ्रेंड्स असतील जसं तुम्ही रेग्युलर कॉलेज केलं आहे आणि मग त्या फ्रेंड्ससोबत तुमचा असा काही इन्सिडेंट जो खूप मेमोरेबल आहे, फनीएस्ट आहे और एकदम तुमच्या फ्रेंडशिपला बांधून ठेवणार आहे असा कोणता इन्सिडेंट आहे. आता कॉलेज टाईममध्ये असताना कसं आहे की डिप्लोमाला ज्यावेळेस होतो डिप्लोमामध्ये बरेचसे जास्त दिवस कॉलेज झालं नाही कारण कोरोना पिरियड होता. तर डिप्लोमामध्ये सगळ्यात पहिल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही गेलो तर बरेचसे मित्र आम्हाला मिळाले. येस. तर त्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत असताना त्यावेळेस आमची पैठण व्हिजिट केली होती. ओके. तर पैठण व्हिजिटचे आमचे बरेचसे आहेत की आम्ही डॅम आपला जो थर्मल पॉवर प्लांट आहे पैठणचा त्यासाठी व्हिजिट केली होती. आमची जी बॅच आहे 2021 त्या बॅचनी. तर त्याचेही बरेचसे इन्सिडेंट्स आहे. आणि त्यानंतर आम्ही कॉलेज टाईममध्ये असताना मी कॉलेज पासआउट झालो 2021 डिप्लोमा पासआउट. त्यानंतर डिग्रीसाठी ॲडमिशन घेतली. तर त्यानंतर डिग्रीसाठी ॲडमिशन घेतल्यानंतर सगळं फ्रेंडली इन्व्हायरमेंट होतं कॉलेजचं MIT कॉलेजमधलं. तर सेकंड इयर तर असं आपलं सगळ्यांसोबत फ्रेंडली गेलं एकदम. थर्ड इयरला असताना सगळ्या गोष्टी. आणि एक असं आठवतं की कॉलेजमध्ये असताना ज्यावेळेस आमची एक परत व्हिजिट जायचा प्लॅन ठरला तर तो आउट ऑफ महाराष्ट्र जाणार होता. अच्छा. आणि आउट ऑफ महाराष्ट्र जाणार म्हटल्यावर आम्ही जाणार होतो इस्रो रिमोट कंट्रोलिंग स्टेशन हैदराबाद. ओके. तर हैदराबादच न करता आमचे जे सर आहेत त्यांनी मिळून सगळ्यांनी एक प्लॅन केला की आपण फक्त रिमोट कंट्रोलिंग स्टेशन न करता आणखी जे प्लेसेस आहेत तिथं आपल्याला व्हिजिट करता येईल. तर मग या हिशोबाने आम्ही सगळ्या गोष्टीचा प्लॅन केला, सगळ्यांना रेडी केलं. आणि त्यावेळेस रेडी करता असताना कॉलेज टूरमधले जे किस्से आहेत आता ते सांगायचे म्हटलं तर ते बॅक कॅमेराच सांगेल मी सगळ्यांना. ऑन कॅमेरा तर काही सांगणार नाही. आणि इंडस्ट्रियल व्हिजिट आमची एकदम जे आहे की ज्यासाठी आम्ही गेलो होतो ते तिथलं रिमोट कंट्रोल स्टेशन असेल इस्रोला व्हिजिट केली होती आम्ही. येस. तर डिपार्टमेंट आहे आपलं जे आहे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट ते सगळ्या गोष्टीमध्ये सक्रिय आहे. जसं की इव्हेंट्स असतील, टेक इलेक्ट्रा असेल किंवा आपले कॉलेज फेस्ट असतील, टूर असेल, व्हिजिट असेल, ॲन्युअलचे आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये स्टुडंट्स जे आहेत इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे ते सगळ्या गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह असायचे. ओके. आता जसं की टेक इलेक्ट्रा आहे मी 2023 GS होतो MIT कॉलेज छत्रपती संभाजीनगर. तर यामध्ये आम्ही बरेचसे काम केले. ती जसं टेक इलेक्ट्रा असेल 2023
त्यानंतर त्यामध्ये आम्ही ओपन माईक कॉम्पिटिशन, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, गेम्स असतील, त्यामध्ये ओपन माईक असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही इव्हेंट्स अरेंज करायचो. त्यामध्ये टेक्निकल रंगोली असेल, म्हणजे ऑल ओव्हर डिपार्टमेंट फर्स्ट इयर टू लास्ट इयरपर्यंत सगळ्या कॉलेज, फक्त कॉलेज पुरताच मर्यादित नसून ऑल ओव्हर आमचे जे आपल्या सिटीमधले जे कॉलेजेस आहे, ऑल ओव्हर जे बाकीचे कॉलेजेस आहे त्यांनाही आम्ही इन्व्हाइट करायचो. आणि कॉलेज टाईममध्ये असताना सगळ्या जे काही अचिव्हमेंट्स आहे त्या बऱ्याचशा अचिव्हमेंट्स आहे की परत कॉलेज टाईममध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी केल्या, जसे की फ्रेंड्स असतील, बाकी बाहेर कोण सेलिब्रेशन असेल, हे असेल, सगळ्या गोष्टी आम्ही मिळून मिसळून सगळ्यांनी केल्या आहेत. आणि कॉलेज टाईममध्ये सगळ्याच गोष्टी, जसे की इव्हेंट्स असतील प्रॉपर, परत टूर असेल, परत आपले एक्झाम्स असेल. आता एक्झाम्सला कसं आहे की सगळ्यांचंच हे असतं, तर एक्झाम्समध्ये तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की थोडंफार काय करावं लागतं, काही नाही. ह्या गोष्टी आम्ही सामदामदन डबेत सगळ्यांचा उपयोग करून आम्ही आमची डिग्री काढली. येस, जसं तुम्ही रेग्युलर कॉलेज करत होते, सो ऑब्व्हियसली या सगळ्या मजा येणं साहजिक आहे की कॉलेजचे इव्हेंट्स वगैरे, आणि ते मला तरी वाटतं खरंच पार्टिसिपेट करायला पाहिजे. तो एकच पिरियड असतो की आपण खूप एन्जॉय करतो, त्यानंतर मग आपण बिझी होऊन जातो की आपला जॉब आहे आणि किंवा स्टार्टअप आहे, तर त्या गोष्टी परत येत नाही. सो तुमच्या बोलण्यावरून एवढं काय आलं की तुम्ही खूप ऍक्टिव्ह मेंबर होते. सो कोणी गर्लफ्रेंड वगैरे होती तुमची? नाही, कॉलेज टाईममध्ये गर्लफ्रेंड नव्हती माझी. आता आहे? नाही, असं काही सांगता नाही येणार. ओके, ऑन कॅमेरा ठीक आहे, नाही सांगितलं तरी. पण म्हणजे आहे तुमची. सो कॉलेज टाईममध्ये कोणीच डिस्ट्रॅक्शन वगैरे नाही? कॉलेज टाईममध्ये कसं आहे, कॉलेज टाईममध्ये फक्त कॉलेजेस केलं. अच्छा. आणि कॉलेज टाईममध्ये कसं या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे आम्ही जास्त काही असं हेच नाही केलं की ठीक आहे जे आहे ते आपल्या पोरांमध्येच. आमचे कसे 25-30 जणांची एक पूर्ण गँग असायची. आम्ही म्हणजे चहा जरी घ्यायचा असेल किंवा सोबत दुपारचं जेवणही करायचं असेल तर आम्ही सोबतच बसायचो. कोणताही कोणताही प्रोग्राम असेल, संडे की लेट नाईट पार्टी जरी असेल आपली, तर ते आम्ही सोबत मिळून 25-30 जण सोबतच असायचो काय, आणि ते आजपर्यंतही सोबतच आहोत. वाव, खूप छान. अशीच म्हणजे आम्ही पण बोलतो की तुमची अशीच मैत्री कंटिन्यू असावी. येस. पण एक क्वेश्चन आहे माझ्या डोक्यात, पण जर तुमची एवढीच घट्ट मैत्री होती, म्हणजे हे ॲक्च्युली ऑडियन्सला पण वाटतं आपल्या की आपण जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही फ्रेंड्स वगैरे मिळून स्टार्टअपची आयडिया करत होता, आणि त्याबद्दलही मला बोलायचं आहे, फ्रेंड्स स्टार्टअपबद्दलही. हो, की आपण हे असतं की फ्रेंड्ससोबत मिळून स्टार्टअप. पण इन फ्युचर वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात की एकतर आपले रिलेशन खूप चांगले असतात, पण स्टार्टअपमध्ये ऑब्व्हियसली की काही प्रॉब्लेम्स येणार आहेत, कधी ह्याचे विचार नाही पटत आहे, कधी त्यांचे विचार नाही पटत आहे. सो ते डील करायला कुठेतरी प्रॉब्लेम होतो, आणि आपण कितीही बोललो की आपली पर्सनल लाईफ आणि वर्क लाईफ वेगळी ठेवू, पण कुठेतरी ते मध्ये येतच. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल की फ्रेंड्ससोबत स्टार्टअप करायला पाहिजे की आपण आपलं ओन करू आणि जी फ्रेंडशिप आहे, जो रिलेशन आहे, तो तसाच प्रॉपर मेंटेन करू? सगळ्यात पहिले सांगायचं झालं की मी ज्यावेळेस सोलार इंडस्ट्रीमध्ये यायचे प्लॅन केला त्यावेळेस माझे फ्रेंड्स मिळूनच आम्ही स्टार्टअप करणार होतो. पण ते काही कारणास्तव त्यांच्यासोबत काही झालं नाही, कारण त्यांचा जो डिसिजन आहे तो त्यांनी वेगळा चूज केला, सोलार इंडस्ट्री केला नाही. पण कॉलेजला शिकत असताना माझा एक मित्र आहे क्लासमेट म्हणून, म्हणजे गोरख माझा मित्र आहे क्लासमेट, तर त्याच्यासोबत मिळूनच मी स्टार्टअप केला आहे. ओके. येस, तो आता जो सोलार लाईनमध्ये आम्ही स्टार्टअप केला आहे तो दोघांनी मिळूनच केला आहे. आणि मी असं सांगेल की आपण सगळ्या गोष्टी सोबत करतो, जसं की आता पार्टी असेल, बाहेर जाणं असेल, फिरणं असेल, तर मग तुम्ही सोबत बिझनेस कराल, काय प्रॉब्लेम? ओके. जसं की आता आपण फ्रेंडशिपमध्ये सांगतो की आपण चला आपल्याला बाहेर जायचं, फिरायला जायचं. आता जसं की आता स्पॉट असेल, आपण जास्त करून समजा फिरायला जातो, चल आपल्या जवळच्या मित्राला फोन करतो, मग तुम्ही त्याला सोबत घेऊन जर बिझनेस करत असाल तर तुम्ही जास्त ग्रोथ करत असाल. आपण जसं की सगळ्यांसाठी तुम्ही जसं क्वेश्चन विचारला की फक्त फ्रेंडशिप ही रिलेशनशिप वेगळं ठेवलं पाहिजे आणि बिझनेस हा वेगळा ठेवला पाहिजे, पण फ्रेंडशिप हे सगळ्यात जसं की म्हणतात की मैत्री सगळ्यात सर्वात श्रेष्ठ आहे. तर मैत्रीसोबतच बिझनेस तुम्ही करा आणि मैत्रीसोबतच पुढे जा. जसं की आता तुम्ही सांगितलं की आपण मैत्रीसोबत बिझनेस केला पाहिजे किंवा नाही केला पाहिजे. मी या मताचं आहे की आपण मैत्रीसोबतच बिझनेस केला पाहिजे. आणि बिझनेसमध्ये जसं की आपण मित्राला आपण सोबत घेऊन, जसं की म्हणतो की आपण स्वतः एकटा पुढं न जाता किंवा तो एकटा पुढं न जाता आपण सोबत मिळून सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जायचं आहे. जसं की आता आम्ही दोघांनी स्टार्टअप केला, बाकीचे जे बॅट्समॅन आहेत आमचे त्यांच्यासोबत मिळूनही आमचे बरेचसे प्लॅन्स आहे. जसे की आता ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्हाला काम करायचं आहे, तर ऑल ओव्हर महाराष्ट्र एकट्याला पोहोचणं किंवा दोघांना पोहोचणं शक्य नाही, तर बाकीचे जे बॅट्समॅन आहेत त्यांच्यासोबत मिळूनही माझं वर्किंगचा प्लॅनिंग चालू आहे. आता सध्या करंटली मी आणि माझा पार्टनर गोरख धर्मे तो आम्ही सोबत मिळून काम करतो याच्यावरती सोलार इंडस्ट्रीमध्ये. तर आम्ही दोघांनी सोबत मिळूनच बिझनेस स्टार्टअप केला आहे. ओके, फार छान. ॲक्च्युली एक वेने जर बघितलं तर हे फार छान आहे की आपण, कारण की त्या फ्रेंड्ससोबत आपली बॉन्डिंग पण होऊन जाते आणि त्यांच्यासोबत जर बिझनेस रन केलं तर आपल्यासाठी पण ओके की आपण त्यांना कधीही बोलू शकतो आणि हक्काने बोलू शकतो. पण इन केस एक जर सिच्युएशन आली आहे इन फ्युचर की
काही क्लायंटचा वगैरे प्रोजेक्ट आला आहे आणि त्यामध्ये तुमचं मत वेगळं आहे आणि तुमच्या फ्रेंड्सचं मत वेगळं आहे, सो तुम्ही ते कसं हँडल करणार? आता जसं की आहे की तुम्ही जसं सांगितलं की क्लायंटसोबत जर तुमच्या एखाद्या की तुमच्या दोघांचं जे मत आहे ते जुळत नसेल तर ते कोणत्या गोष्टीमुळे होत नाही आहे की प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आपल्याला करण्यासाठी लेंदी प्रोसेस असेल, टायमिंग असेल, टाईम ड्युरेशन असेल किंवा त्याची कॉस्टिंग असेल, त्या दोघांचं डिस्कशन आम्ही आमच्या दोघांमध्येच करतो. ओके. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बिझनेस तुमच्या दोघांचा आहे तर या दोघांमध्येच डिस्कशन झालं पाहिजे. त्यानंतर असं आहे की तुमच्या दोघांचं जे रिलेशनशिप बॉन्डिंग आहे ते सर्वात पहिले म्हणजे फ्रेंडशिप आहे, बिझनेस आहे. पण या आपण असं म्हणतो की बिझनेस जागी ठेवायचा, पण बिझनेसमध्ये जर रिलेशनशिप असेल तो बिझनेस स्ट्रॉंग असतो. येस. तर बिझनेस आपला जसं स्ट्रॉंग आपल्याला करायचं आहे तसं आपलं बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे. पूर्ण कॉलेजेसला माहिती आहे की विशाल आणि गौरव. येस, बरोबर आहे. तर तसंही बिझनेसमध्ये माझं असं मत आहे की फक्त पुढे चालून जे आहे की जसं कॉलेजला माहिती होतं विशाल आणि गौरव कोण आहेत, तर तसं पुढे चालून बिझनेसमध्येही विशाल आणि गौरव हे दोन्ही गोष्टीच ओळखल्या गेल्या पाहिजे. वाव, नक्कीच असंच होईल. आणि तुमचे जे विचार आहेत तर या विचारानुसार जर बघितलं तर नक्कीच तुमचं असंच दोन प्रॉपर राहतील तुम्ही फ्रेंड्स. म्हणजे तुमच्या दोघांचा चांगल्या प्रकारे बिझनेस रन होईल. सो आता सगळ्यात पहिले तर हे विचारायचं आहे मला, जसं तुम्ही स्टार्टअप केलं आहे, सो बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम असतो की स्टार्टअप करताना काय अडचणी येणार आहे. जसं कधी कॅपिटल नसतो त्यांच्याकडे किंवा कोणाकोणाकडे रिस्क घेण्याची कॅपॅसिटी नसते. तर नक्कीच हे विचार पण तुमच्या मनात आले असतील. सो तुम्ही ते कसे हँडल केले आणि तुम्हाला काय अडचणी आल्या आहेत? आता सगळ्यात पहिले जर बिझनेस स्टार्टअप करायचा तर सगळ्यात पहिलेच महत्त्वाचं काय होतं की सगळ्यांना असं वाटतं की बिझनेस ज्यावेळेस आपल्याला चालू करायचं आहे त्यावेळेस आपल्याला फक्त कॅपिटल लागतं. ओके. पण कॅपिटल हे महत्त्वाचं नाही आहे. कॅपिटल तुमचं आहे, पर्सेंटेज आहे, असं नाही आहे की विदाऊट कॅपिटल तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता. विदाऊट कॅपिटलही तुम्हाला बिझनेस स्टार्टअप करता येईल. ओके. पण कॅपिटल जे आहे विदाऊट कॅपिटल तुम्ही बिझनेस स्टार्टअप करू शकता. हे आहे जसं की गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील, लोन्स प्रोसेस असतील, आता तुम्ही त्यावरती करू शकता. परत बिझनेस स्टार्टअप करायचा म्हटल्यावरती सगळ्यात पहिले तुमची जी मेंटॅलिटी आहे ती तुम्हाला स्ट्रॉंग करावं लागेल की तुम्हालाच बिझनेस करायचा आहे. तर तुम्ही फक्त कॅपिटलवरतीच न जाता पहिले एक्सपिरियन्स घ्या सगळ्या गोष्टीचा. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष द्या, स्वतःला वेळ द्या त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्ही स्टार्टअप करा. आणि जे क्षेत्र आहे जसं की आता मी सोलार इंडस्ट्रीमध्ये आहे, ट्रान्समिशन लाईन आहे, या गोष्टीमध्ये काम करतो. यामध्ये मी ऑल ओव्हर एक्सपिरियन्स घेतला, जवळपास मिनिमम 1.5 ते 2 वर्ष काम केलं आहे स्वतःच. ओके. तर तुम्ही ॲज अ स्टार्टअप करायचं असेल, जसं की आता सध्या बरेचसे ट्रेंड्स वगैरे चालू आहेत की कोणी येत आहे आणि बिझनेसमध्ये फक्त बिझनेस करायचं म्हणून घरच्यांना फॅमिलीसोबत बोलणार की मला बिझनेस करायचा आहे, मला तुम्ही कॅपिटल द्या. पण त्याआधी घरच्यांशी बोलण्यासाठी तुम्ही त्याआधी त्यांना तसं हे दिलं पाहिजे की नाही मी या गोष्टीमध्ये करणार आहे, मी यामध्ये पहिले अनुभव घेणार आहे, त्यानंतर मला तुम्ही सपोर्ट करा. आता सगळ्यात महत्त्वाचा असतो फॅमिली सपोर्ट. तर फॅमिली सपोर्टशिवाय तुम्ही तर कोणतीच गोष्ट करू शकत नाही. तर फॅमिली सपोर्ट सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्हाला असला पाहिजे. आणि तो मला आहे, आताही आहे, कोणत्याही गोष्टीमध्ये आहे. कॉलेज असेल, क्लास असेल, स्कूल असेल किंवा बिझनेस असेल, यामध्ये मला फॅमिलीचा सपोर्ट भेटला आहे. परत फ्रेंडशिपमध्ये जसं की आता तुम्हाला डिस्कस केलं की आपण फ्रेंडशिपना घेऊनच सोबत बिझनेस केला पाहिजे. तर फ्रेंड्सनाही मला बरेचसे सपोर्ट्स केले. यामध्ये माझे बरेचसे फ्रेंड्स असतील, आता सगळ्यांचं नाव घेणं मला पॉसिबल नाही आहे, पण सगळेच आहेत माझे जे रिलेटेड सगळे फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांनीच मला मिळून स्टार्टअपमध्ये हेल्प केलं आहे आणि सगळ्यांनी मिळून आम्ही सोबतच रन करतो. जसं तुम्ही सांगितलं की फॅमिलीचा सपोर्ट पाहिजे, खरंच खूप इम्पॉर्टंट आहे फॅमिलीचा सपोर्ट. आणि बऱ्याचदा काय होतं स्टुडंट्सला हा प्रश्न पडतो की मी जे काही सांगतोय ते माझे पप्पा किंवा मम्मी और पेरेंट्स ऐकत नाही आहे, त्यांना समजत नाही आहे, सो तेच मला मागे ओढत आहेत, ते मला काही करू देत नाही आहे. ते आय थिंक सो की तुम्ही त्यांना एक्सप्लेन करायला प्रॉपर तेवढे पुरेसे नाही आहेत. जर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये क्लिअर आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तोच तुम्ही तुमच्या पेरेंट्सला सांगा की तुम्हाला कसं करायचं आहे, काय अडचणी येणार आहेत, तर तुम्ही ते कसे प्रॉपर हँडल करणार आहे. सो त्यांनाही समजेल. त्यांना असं नाही आहे की त्यांना ऑब्व्हियसली तेच वाटते की त्यांचा मुलगा किंवा मुलगी सक्सेस व्हायला पाहिजे, पण त्यांना माहिती आहे पुढे जाऊन कशा अडचणी येतात. सो त्याचनुसार ते तुम्हाला अलर्ट करत असतात. आणि तुम्हाला वाटतं आहे की त्यांना काही करूच द्यायचं नाही आहे तुम्हाला. सो तुम्हाला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे, पण त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे. तुम्ही फक्त तुमचा प्लॅन त्यांना प्रॉपरली सांगा, तुम्हाला करायचं काय आहे, तुम्ही कसं हँडल करणार आहे, तुम्ही काही आधी नियोजन करून ठेवलं आहे का. जर तुम्ही त्यांना सांगताय ऑब्व्हियसली ते तुम्हाला हो बोलणारच आहे की कसं आहे आणि सपोर्ट नक्कीच करणार आहे, बिकॉज त्यांना पण वाटतं की तुम्ही सक्सेस व्हावं. सो तुमचं फॅमिलीचं जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला चांगला सपोर्ट होता, सो काय करता तुमचे घरचे? सेम फॅमिली माझी
ॲग्रिकल्चर फील्डमध्ये शेतीच करतात आई वडील दोन्ही म्हणून. परत त्यांनी मला आतापर्यंत कोणत्याही गोष्टीची काही पडू दिली नाही. जसं की आता माझं कॉलेजला त्यावेळेस मी 2021 पासआउट झालो कोरोना काळामध्ये. त्यावेळेस माझा जो एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला सोबतचा, की माझा जो कॉलेजचा पिरियड आहे त्यामुळे डिप्लोमानंतर मला कॉलेज करायचं होतं हे माझं डिसाईड नव्हतं की मला डिप्लोमानंतर कॉलेज करायचं आहे म्हणून. पण मग ज्यावेळेस डिसाईड झालं तर म्हटलं मी MITमधूनच डिग्री पासआउट होईल. पण काही कारणास्तव जसं की मेरिट असेल त्यामध्ये माझा कॉलेजमध्ये नंबर लागला नाही. त्यावेळेस मला दुसऱ्या अदर कॉलेजेसमध्ये नंबर लागला. तर त्यावेळेस मी वडिलांशी कॉन्टॅक्ट केला की म्हणजे डिग्री करेल तर MITमधूनच. तर मग वडील म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, तू जा कॉलेजला, बाकी सगळ्या गोष्टी मी बघून घेतो. तर त्यावेळेपासून असेल किंवा स्कूल टाईमपासून असेल मला आतापर्यंत किंवा स्टार्टअपमध्ये असेल त्यांनी कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. मम्मी असेल किंवा पप्पा असेल, या दोघांनी मला सपोर्ट केला आहे. आणि त्यांचा विश्वास जो आहे कायम, तो मला कायम ठेवायचा आहे, समोर झालो नाही. आणि त्यांचं जे स्वप्न आहेत साकार करायचं म्हणजे त्यांच्या विश्वासावरती खरं उतरायचं आहे. त्यांनी जो ट्रस्ट ठेवला आहे, सगळ्या गोष्टी विश्वास ठेवला आहे आपल्यावरती, तो आपल्याला कायम ठेवायचा. कारण काय, विश्वास तुमचा जर असेल कोणावरती तर तो तोडायला जास्त काही वेळ लागत नाही. पण ते आपल्यासाठी करताय तर आपणही त्यांच्यासाठी केलं पाहिजे. नक्कीच. आणि जसं मोस्टली घरांमध्ये काय होतं की मुलगा आणि वडील या दोघांचे रिलेशन थोडे मिसमॅच असतात, म्हणजे जास्त पटत नाही यांची. तर तुमचं यावर काय विचार आहे? आणि जर तुमचं असं नाही आहे तर तुमच्या पप्पाची किंवा वडिलांची अशी कोणती ॲडवाईस आहे जी तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहणार आहे आणि कामात येणार आहे? आता सगळ्यात पहिलेच महत्त्वाचा ॲडवाईस म्हणते की हा गैरसमज आहे सगळ्यांचाच की वडिलांचं आणि मुलांचं रिलेशनशिप. मला नाही वाटत की कोणाच्या वडिलांशी किंवा मुलाचं रिलेशनशिप हे बिघडलेलं असेल. आजचे जे आहेत सगळ्यांचं वडिलांचं आणि मुलाचं बॉन्डिंग हे म्हणजे न समजण्यासारखं बॉन्डिंग आहे, हे कोणाला समजून येणार नाही. आणि वडिलांसोबत जे बॉन्डिंग आहे, जसं की म्हणतो की आपण वडिलांनी काहीतरी सांगितलं असेल आपल्याला, त्यांनी ते आपल्याला काळजीपायी सांगितलं असेल किंवा त्यांच्या अनुभवापायी सांगितलं असेल, त्यांचं तुमच्यावर रागवणं असेल किंवा बोलणं असेल, याच्या पाठीमागे त्यांचा उद्देश असतो की तुम्ही या गोष्टीमध्ये पडू नये किंवा पडले तर यामधून तुम्हाला बाहेर कसं यायचं, हे सगळ्या गोष्टीपर्यंत ते सांगतात. आणि जसं तुम्ही सांगितलं की बॉन्डिंग वडिलांचं आणि मुलांचं आता जे आहे की तुमचं खराब आहे किंवा चांगलं आहे, मी असं सांगेल की जे काही सगळे आहेत आपले जे वडिलांचं आणि जे मुलांचं नातं आहे हे कायमस्वरूपी हे चांगलंच असतं. जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आपण बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे की वडिलांचं आणि मुलांचं नातं हे जसं की सांगितलं की वडिलांचं आणि मुलांचं नात्यामध्ये दुरावा होतो. जसं की काही एखादी गोष्ट असेल किंवा पटत नसेल किंवा हे होत असेल, त्यांना बोलून बसून तुम्ही सगळ्या गोष्टी आहे, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, बसणार नाही, त्यांना वेळ देणार नाही, नातं कोणतंही असो, वडिलांचं असो, मैत्रीचं असो किंवा कोणतं असो, त्याला जोपर्यंत तुम्ही वेळ देणार नाही, मला सांगा तुम्ही जोपर्यंत प्रॉपर कम्युनिकेट करणार नाही, तुम्ही प्रॉपर तुमचा वर्किंग किंवा प्लॅनिंग जे काही करायचं असेल, आता एज्युकेशन रिलेटेड असेल, कॉलेज असेल, क्लास असेल किंवा बिझनेस करायचा असेल किंवा तुम्हाला कुठं बाहेर जरी जायचं असेल की पप्पा मला इकडे या साईडला जायचं आहे आणि मला असं असं करायचं आहे, तर तुम्हाला नाही म्हणणार आहे का कोणी? नाही. तुम्ही जर त्यांना प्रॉपर सांगितलंच नाही, तुम्ही जर न सांगताच गेला, मग त्यानंतर तो तुम्ही म्हणत असाल की माझे वडील माझ्यावरती रागवतात, हे चुकीचं आहे ना. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. तुम्ही ज्यावेळेस वडिलांशी कम्युनिकेट करता की नाही पप्पा मला असं असं करायचं आहे आणि असंच केल्यानंतर असंच होईल, त्यावेळेस वडील तुम्हाला, आता मला सांगा एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर कोणता असं वडील आहे की त्यांना त्यांच्या मुलाची प्रगती किंवा सक्सेस बघवल्या जाणार नाही, पण त्यामध्ये जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत, त्या अडचणी आहेत, त्यांना माहिती आहे. आपण असं म्हणतो की त्यांना असं काही माहिती नाही किंवा त्यांना त्याबद्दल नॉलेज नाही, पण आपल्यापेक्षा सगळ्यात जास्त जे काही असेल ते सगळं त्यांनाच माहिती आहे. पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं करत नाही. पण असं केलं पाहिजे की आपण सगळ्या गोष्टीच, मी असं म्हणतो की तुम्ही बाकीच्यांकडनं न घेता त्यांच्याकडनंच घ्यायला पाहिजे. आणि मी माझे जे विथवर इलेक्ट्रिकल्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स ही जी माझी फर्म आहे त्याचं उद्घाटनही मी माझ्या आईवडिलांच्या हस्तेच केलं आहे. फार छान. सो जसं फॅमिली सपोर्ट पण खूप असतं, सर माझ्या मते की आपण जेव्हा स्कूल किंवा कॉलेजेस किंवा कुठेही बाकी कोचिंग सेंटरमध्ये पण जातो तर तिथले जे टीचर्स असतात त्यांचा पण रोल आपल्या लाईफमध्ये खूप मोठा असतो, कारण आपण त्यांच्याकडून काही ना काहीतरी शिकतो, ॲज ते आपले गुरुच असतात. सो मी हेच विचारते की आपल्या ABCमध्ये पण जसे तुम्ही अश्विनी मॅमकडून शिकलेत ऑटोकॅड इलेक्ट्रिकलवर, तर त्यांचा तुम्हाला काय शिकवण आहे त्यांची आणि त्यांचा कसा वाटला तुम्हाला एक्सपिरियन्स? ज्यावेळेस आपण ABCमध्ये मी ज्यावेळेस क्लाससाठी आलो त्यावेळेस इंटरव्ह्यू माझा प्रोजेक्ट मॅमने ॲडमिशन वगैरे केली. त्यानंतर माझी ओळख अश्विनी मॅडमसोबत झाली. अश्विनी मॅडमसोबत ओळख झाल्यानंतर फर्स्ट डे त्यांनी लास्ट टिल ज्यावेळेस प्रोजेक्ट माझा म्हणजे आपला जो कोर्स आहे तो कोर्स कंप्लीट होईपर्यंत त्यांनी मला सगळ्या गोष्टीमध्ये हेल्प केली. जसं की क्लासचं शेड्यूल असेल, टायमिंग असेल, एखादी कन्सेप्ट नसेल समजली, प्रॅक्टिससाठी वेळ लागत असेल, मॅडम जोपर्यंत एखादी कन्सेप्ट असेल, आता ऑटोकॅडमध्ये जे बऱ्याचशा गोष्टी आहेत की मॅडमनी याचं
स्टार्टिंगपासून घेतलं आहे सगळ्या काही गोष्टी आणि पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी समजवल्यात, त्यावरती प्रॅक्टिस करून घेतली आहे स्वतः सगळ्याकडनं. आणि ABCचं असं इन्व्हायरमेंट आहे, टीचिंग स्टाफही आहे, त्यांच्याकडनं मला फ्रेंडलीशी कॉर्डिनेट्स भेटले, टीचर असेल, स्टाफ असेल किंवा इथले जे फ्रेंड्स असतील, सोबत जे कोर्स करणारे असतील त्यांच्याकडनं मिळाले. आणि मॅडमचं शिकवण आहे की जे काम आपण करतो त्यात जर तुम्ही मन लावून करत असाल तर ती गोष्ट साध्य होते. जर तुम्हाला फक्त करायचंच म्हणून करायचं असेल तर मग ते होणार नाही, हे मॅडमनीच सांगितलं. सो असं अज्युम करते की आज पण तुम्हाला सपोज एक दीड वर्ष झालं आहे ऑटोकॅड कम्प्लीट करून, सो आज पण तुमचं आणि अश्विनी मॅमचं तेवढंच क्लोज बॉन्डिंग आहे? येस, मॅडमचं फक्त बॉन्डिंग असं आहे की असं नाही की फक्त टीचर आणि स्टुडंटचं बॉन्डिंग आहे. जसं की आपण फ्रेंडशिपमध्ये म्हणतो की बाकीच्या जे गोष्टी असतील किंवा दुसरं कोणतेही एखादा प्रोग्राम असेल, इन्व्हाइट करणं असेल किंवा काही असेल, या सगळ्या गोष्टी इन्व्हाइट करणं असेल किंवा बाकीच्याही गोष्टी आपण जसं बोलतो की बड्डे असेल किंवा काही प्रोग्राम असेल त्यांना विशेष देणं किंवा बाकीचे जे फेस्टिवल्स आपले आहेत त्यामध्ये बोलवणं, हे करणं. बाकी जसं की येणं वगैरे होत नाही, भेटणं वगैरे होत नाही, पण कम्युनिकेशन जसं आहे पहिल्या दिवशी बसणं तसं सगळं आता लास्ट डेपर्यंत आहे. येस, फार छान. आणि जसं तुम्ही ऑटोकॅड इलेक्ट्रिकल केलं आहे, सो आत्ता तुमच्या जॉबमध्ये पण आणि स्टार्टअपमध्ये पण तुम्ही एक्झॅक्टली काय वर्क करता ऑटोकॅडमध्ये? तर ऑटोकॅडमध्ये आपण डिझायनिंगचं बेसिक जे आहे, आपण जे फर्स्ट 2D जी ड्रॉइंग करतो ती आम्ही इलेक्ट्रिकलची जी ड्रॉइंग आहे ती 2Dचाच यूज करून करतो स्टार्टिंगलाही. प्रोजेक्ट इलेक्ट्रिकलचा कोणताही प्रोजेक्ट असो, इलेक्ट्रिकलचे जे बेसिक कंपोनंट्स आहे त्या कंपोनंट्सचा यूज करूनच आपलं जे बेसिक इलेक्ट्रिकल ऑटोकॅड आहे. आता जसं की टीममध्ये असेल, जसं मी डिझाईन करत असेल एखादा प्रोजेक्ट, तर तो मला सोबत एखाद्यासोबत कोलॅबोरेट करायचं असेल किंवा समोरच्या क्लायंटसोबत मला जर डिस्कस करायचं असेल तर त्यासाठी कसं आहे, बाय हँड आपण बाय ड्रॉइंग किंवा करू शकत नाही. त्यासाठी आपण बेसिक सॉफ्टवेअर आहे ऑटोकॅड इलेक्ट्रिकल, तर याचा युजेस करूनच आम्ही जे काही प्रोजेक्ट्स आहे जसं की डिझायनिंग असेल किंवा प्रॉपर प्रोजेक्टचा लेआउट असेल तो लेआउट काढण्यासाठी किंवा बनवण्यासाठी आम्ही ऑटोकॅडचा यूज करतो. आणि परत ऑटोकॅडमध्ये असं आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला जे बेसिक आहे की कंपाऊंड कोणता यूज केला आहे कुठे, किंवा तुमची लाईन कोणत्या डायरेक्शनने गेली आहे, प्रॉपर तुमचा वे कोणता आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये येतात. त्यामध्ये ऑटोकॅड बेसिक बऱ्याचशा हेल्पफुल झाले. येस. सो ऑटोकॅडमध्ये तुम्हाला काय अडचणी आल्या आहेत? म्हणजे जेव्हा आपण स्टार्टिंगला कोणतेही सॉफ्टवेअर शिकतो तर एक विचार करून येतो किती हार्ड असणार आहे, आपल्याला कसं जाणार आहे. सो 2 महिन्याच्या जर्नीमध्ये तुम्हाला कसं वाटलं आहे ऑटोकॅड? स्टार्टिंगला ऑटोकॅड ज्यावेळेस मला करायचं त्यावेळेस करायचं म्हणून आपल्याला करायचं आहे, ऑटोकॅड शिकायचं आहे, ह्या गोष्टीची पहिल्यापासून होती की आपल्याला बेसिक काहीतरी सगळ्या गोष्टीमध्ये आला पाहिजे. तर ऑटोकॅड मी आणि माझा मित्र सौरभ मिळून आम्ही सोबत मिळून क्लास केला. माझ्या लहान भावाने मला रेफरन्स केलं होतं की तू ABC मधनंच कर म्हणून, निखिल लिडोरे. तर त्याचे बरेचसे आहेत, तर त्यांनी मला रेफरन्स केलं की तू ऑटोकॅड कर, त्यानंतर तुला बऱ्याचशा गोष्टी करतील. तर ऑटोकॅड कोर्स करत असताना सगळ्यात पहिले डिफिकल्टीज की डिझायनिंग या क्षेत्रामध्ये पहिले कसं की जास्त काही आवड नव्हती, पण आपल्याला करायचं. येस, तर करायचं म्हणून ज्यावेळेस मॅडमने सांगितलं की नाही, पहिले स्टार्टिंगला तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही कराल, ज्यावेळेस तुम्ही स्वतः जर करत असाल त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट करेल. पण तुम्ही जर म्हणत असाल की मला करायचंच नाही आहे आणि मला फक्त नाही म्हणून कोर्स करायचा आहे, तर या गोष्टीमध्ये मी तुम्हाला जास्त काही करणार नाही, पण तुमच्याकडनं सगळ्या गोष्टी मी करून घेईल आणि तुम्हाला या गोष्टीमध्ये परत कशी आवड आणायची या गोष्टीपर्यंतही त्यांनी सपोर्ट केला. म्हणजे मॅमचा चांगला सपोर्ट होता? येस, मॅमचा चांगला सपोर्ट मिळाला आहे. ABC ट्रेनिंग प्लस मॅमचा जो सपोर्ट आहे तो सगळ्यात जास्त मिळाला आहे. आणि वाय डिड यू चूज ओनली ABC ट्रेनिंग्स? म्हणजे बाकी इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही व्हिजिट नाही केलं का? बाकीच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी व्हिजिट केलं होतं, जसं की बाकीच्या इन्स्टिट्यूटमध्ये नाव घेत नाही, कारण बाकीच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी 2 ते 3 ठिकाणी व्हिजिट केली. पण त्यानंतर ABC जे क्लायमेट आहे, जसं की इन्व्हायरमेंट आहे, फ्रेंडली आहे सगळ्यांसोबत, स्टाफ जो इथला आहे तो आमच्यासोबत कम्युनिकेट करतो, फ्रेंडली आहे. आणि टीचिंगची जी टेक्निक आहे, जसं की बेसिक्स तुम्हाला मी सांगितलं की मला ऑटोकॅडबद्दल जास्त काही माहिती नव्हतं, तर त्यांनी मला बेसिक स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत सगळ्या गोष्टी शिकवल्यात. आणि मी स्टुडंटलाही असं रेफर करेल की ABC CAD सेंटरमधून जे मी बाकीचे कोर्सेस आहे, जसं की आता मी बेसिक ऑटोकॅड इलेक्ट्रिकल केलं, कारण मला जास्त काही डिझायनिंगमध्ये पुढे करायचं नव्हतं. आता जे काही इलेक्ट्रिकल रिलेटेड पुढचे जे कोर्सेस आहे ते तुम्ही जर करायचा विचार करत असाल तर डिप्लोमा किंवा डिग्री, तर त्यानंतर तुम्ही ABCच चॉईस कराल. येस, थँक्यू सो मच. हे फार छान वाटलं तुमच्याकडून ऐकून. आणि आता सपोज तुम्ही स्टार्टअप करताय, सो सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की ठीक आहे आपण बिझनेस जर्नीकडे तर जातो आहे, पण खूप चॅलेंजेस येणार आहेत. सो बेसिक चॅलेंज हा आहे की जेव्हा आपण स्टार्टअप करतो तर वेगवेगळे लोक आपण इन्क्लूड करतो आपल्या बिझनेसमध्ये. सगळ्यांचे माइंडसेट वेगळे असतात, सगळ्यांचं रिझन वेगळं असतं येण्याचं, पण एक टीम बनवून आपल्याला काम करायचं आहे. सो ॲज अ लीडर तुम्ही काय ॲडवाईस द्याल की एक लीडर कसा पाहिजे आणि त्याने कसं हँडल करायला पाहिजे टीमला?
आता ॲज अ लिडरशिप क्वालिटीज यामध्ये असतानाच मी कॉलेज टाईममध्येच बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, आता क्लास असेल किंवा डिपार्टमेंट असेल किंवा ऑल ओव्हर कॉलेज असेल, त्यामध्ये माझा बराचसा रोल राहिलेला आहे. तर क्लासमध्येही मी बऱ्याचशा गोष्टी, जसं की छोटासा जरी प्रोग्राम करायचा असेल तर सगळ्यात पहिले सर किंवा मॅडम किंवा सर यायचे, ते सगळ्यात पहिले आमच्याशी कम्युनिकेट करायचे की नाही तुम्हाला या गोष्टी करायच्या आहे, आणि तुम्ही जर नसेल तर तुमचा पुढचा प्रोग्राम म्हणजे पॉसिबलच नव्हता की बाकी कोणी करू शकेल म्हणून. आणि लिडरशिप जसं तुम्ही क्वालिटी सांगितलं, सगळ्यात पहिले लिडरशिप आपण जसं म्हणतो की बाकीच्यांसारखं जसं बघतो की लीडर फक्त हा येतो आणि स्टेजवरती बसतो आणि भाषण करून ही सगळ्या गोष्टी, असं नाही. लिडरशिप क्वालिटीजमध्ये काय, तुमचं फ्रेंडशिप बॉन्डिंग असलं पाहिजे सगळ्यांसोबत. एक कॉल केला तर तो तुमच्यासाठी आला पाहिजे. हो. आता कॉलेजमध्ये कसं आहे की बुवा फक्त लीडर की म्हणून तुम्ही सगळ्यांसोबत नसले पाहिजे. जसं की कॉलेजचं CR असेल किंवा कॉलेजचं काही असेल तर तो काय करतो की फक्त टीचरसोबत आणि त्याचं बॉन्डिंग असतं. पण आम्ही तसं ठेवलं नाही की सगळ्यांसोबत, जसं टीचरसोबत बॉन्डिंग आहे तसंच आपल्या मित्रांसोबत आहे. परत जो स्टाफ आहे आपल्या कॉलेजचा, जसं की सगळ्या गोष्टी असतील, ॲज मीन जो वॉचमॅन स्टाफ आहे गेटवरचे, ह्यांच्यासोबतही आमचं रिलेशन बॉन्डिंग असं होतं की सोबत आम्ही चहा वगैरे घ्यायचो किंवा याच्यावरती जायचो. आणि रिलेशनशिप सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रेंड झोनमध्ये, म्हणजे न संकोच करता तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे. जसा काही एखादा प्रोग्राम आपल्याला अरेंज करायचा आहे तर फक्त आपल्याच वेनं न करता सगळ्यांकडनं त्यांचे जे काही आयडियाज असतील, आता क्लासमध्ये असतील, फ्रेंड्स असतील, त्यांच्याकडनं घेऊन देवाणघेवाण, जोपर्यंत विचारांची देवाणघेवाण होणार नाही तोपर्यंत आपला प्रोग्राम सक्सेसफुल रन होणार नाही. कारण काहीतरी जर वेगळं करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना एकजूट येऊनच करावं लागेल. कारण एकट्याच्या विचारांना आणि सगळ्यांच्या विचारांमध्ये खूप फरक आहे. येस, फार छान. खूप छान वाटलंय तुमच्यासोबत बोलून. जी तुमची जर्नी होती होल, आधी कॉलेज, त्यानंतर जॉब, त्यानंतर स्टार्टअप, खूप हेल्पफुल राहील आपल्या ऑडियन्ससाठी की त्यांना पण एक रिलेट होतं आहे की आपण कसं इलेक्ट्रिकलमध्ये आपलं चालू करू शकतो ॲज अ स्टार्टअप पण. सो शेवटचं फक्त तुम्हाला हेच विचारते की आपल्या ऑडियन्सला तुम्ही काय ॲडवाईस द्याल की कसं त्यांनी त्यांचं करिअर चूज करायला पाहिजे, आणि करिअरनुसार जर त्यांना सॉफ्टवेअर वगैरे शिकायचे तर कसं त्यांनी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण चूज करायला पाहिजे. आता जसं की तुम्ही सांगितलं की सॉफ्टवेअर वगैरे, तर या सॉफ्टवेअरमध्ये जर आपल्याला सगळ्यात पहिले जर शिकायचं असेल किंवा कोणती गोष्ट अचीव करायची असेल तर तुम्ही कॉलेज टाईममध्ये असतानाच, की जसं म्हणतात की कॉलेज टाईममध्ये असतानाच आपण सगळ्या गोष्टी कोर्सेस केला पाहिजे. जसं की तुम्हाला वेळ मिळेल, जसं की आता थर्ड इयर लास्ट इयरला जसं तुमचा वेळ असतो, जसं की 1 ते 1.5 तास 2 तास जसे तुमचा फ्री टाईम असेल त्यावेळेस तुम्ही साईड बाय साईड कोणता तरी कोर्स इलेक्ट्रिकल, जसे तुमचे ब्रांचेस आहे, ब्रांचेस रिलेटेड जे कोर्सेस अवेलेबल आहेत ते कोर्सेस तुम्ही जॉईन केले पाहिजे. त्यानंतर सगळ्यात पहिले की तुमचं ठरवलं पाहिजे की मला यापर्यंत 2 वर्ष जॉब करायचं आहे, त्यानंतर मला स्विच करायचं आहे किंवा दुसऱ्या कंपनीमध्ये हे करायचं आहे किंवा मला माझं स्वतःचं काही स्टार्टअप करायचं आहे. ओके. तर मी सगळ्यांना असं सांगेल की तुम्ही काही न करता सगळ्यात पहिलं आहे की आपण फक्त कॉलेजमध्ये असतानाच, आता जो स्टार्टअपचा माझा प्लॅन होता तो माझा कॉलेज टाईममध्ये असतानाच होता की मला जॉब करायचा नाही, माझं स्टार्टअपच करायचं. आणि मी पासआउट झाल्यानंतर लगेच इन्स्टंट 6 महिन्यातच माझा स्टार्टअप केला आहे. तर मी असं काही सांगेल की असं नाही, प्रत्येकाची स्टार्टअपमध्ये आवड नसते, प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळं स्वतःचं काही करायचं असतं. तर त्यांनी जसं त्यांचा कल आहे, जसं की त्यांची जशी आवड आहे, त्यांनी त्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. आणि तुमचा जो गोल आहे तो तुम्ही आतापासून सेट करा, त्या दिशेने थोडीशी जशी जमल तशी वाटचाल करा. डिझायनिंग असेल किंवा तुमचा बेसिक सॉफ्टवेअर असतील जे आपले ABC क्लासेस प्रोव्हाइड करत आहे, तर त्यामध्ये तुम्ही येऊन त्यांच्याशी व्हिजिट करा, बोला, जे काही तुमचे हेल्पफुल असेल. आता कॉलेजमध्ये असताना बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की प्रोजेक्ट, PPT, प्रेझेंटेशन, या सगळ्या गोष्टी करायचे जे असतील तर या गोष्टीचा आपल्याला बराचसा फायदा होतो. तर याचा जर आपण म्हणाल की पासआउट झाल्यानंतर मी या सगळ्या गोष्टी करेल तर तो पॉसिबल होत नाही. ज्यावेळेस जसं आपल्याला टाईम मिळेल, जसं की तुमचा जसं हॉलिडेज असतील किंवा विकेंड असतील, जसा टाईम मिळेल तसं तुम्ही साईड बाय साईड काही नाही तर काही केलं पाहिजे. येस, फार छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. तुमचा एक्सपिरियन्स जो शेअर केला, तुम्ही तुमच्या बिझी रुटीनमध्ये आमच्याकडे येऊन बोललात, फार छान वाटलं. आणि नक्कीच आपण पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच.